माझं एवढंच म्हणणं आहे. जर गुटखा विकून सुद्धा जर गुटखांची एवढी हिंमत वाढली की ते आता मारतील सुद्धा आम्हाला, मला सुद्धा मारहाण एवढी झाली की व्हिडिओ मध्ये आहे, सरळ सरळ माझाच मोबाईल घेऊन मलाच मारतोय तो. म्हणजे एवढी तुमची दहशत वाढले. कसं आहे, काल आमचे काही कार्यकर्ते जे आता घटना घडली त्याच्यातले 4 कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे आहेत. त्याच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरारमध्ये केस केली गेली आहे. मस्तूद म्हणून आहे, त्याच्या नावावरती केस झालेली आहे. वसईमध्ये देखील आम्ही केस केलेली आहे की गुटखा माफियांवरती केस झाली पाहिजे. रात को 11 बजे से हम यहाँ पे हैं, अभी तक FIR लॉन्च नहीं हुई है। और इससे पहले भी हमको धमकी आई थी, हमने हर जगह लेटर दिया, CP साहब को भी दिया। मोबाइल छीन लिया हम लोग को, मैडम को मारे और जो लोग साथ में थे सबको मारे। किस लिए मारा गया? गुटखे के लिए, गुटखे माफिया लोग मारे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा तुनिंज पोलीस ठाण्यामध्ये. दिवसांदिवस वसई विरार शहरामध्ये सर्रासपणे गुटखा विकला जातो. गुटखा या ठिकाणी येतो आणि सर्रासपणे पानपट्टीवाल्याकडे दिला जातो. ज्या लोकांकडे गुटखा येतो त्या लोकांच्या विरोधात काही लोक रेकी करतात, त्यांना पकडून देण्याचा प्रयत्न करतात. परंतु पोलीस येऊन सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला मारत असतील तर मग त्यांनी करायचं काय, जाणून घेऊया. काल नालासोपाराला एक अशी घटना घडलेली आहे. ती घटना सोशल मीडियावरती व्हायरल देखील झालेली आहे. या घटनेमागचे सत्य काय आहे जाणून घेऊया. माझ्यासोबत एक ग्रहस्थ आहेत, यांना गुटखा माफियांनी मारलेलं आहे. हो, यांना गुटखा माफियांनी मारलेलं आहे. या गुटखा माफियांची आता इतकी मुजुरी वाढलेली आहे की हे आता लोकांना मारत सुटलेले आहेत. त्याचबरोबर ही महिला आहे, या महिलेला देखील मारहाण झालेली आहे. काय नाव आहे ताई तुझं? माझं नाव दुर्गा समीर कांबळे. मी एक समाजसेविका आहे. तिथं आम्हाला म्हणजे आम्ही जात होतो तर आम्हाला समजलं की तिथं गुटखा आहे. म्हणजे ते माल काढत होते. काढत असताना आम्ही व्हिडिओ बनवला. तसं त्या लोकांनी लगेच शटर बंद करून लॉक लावून निघाले तिथून. तर लगेच आम्ही 112ला कॉल केला. 112ला कॉल केल्यानंतर तिथं बीट मार्शल 2 आले आणि बोलले की आम्ही घटनास्थळावरती आलोय, कारण 112ला कॉल गेलेला, तर आम्ही कारवाई करू शकत नाही, जे काय आमचे वरिष्ठ कारवाई करतील. ठीक आहे म्हटलं. मग आम्ही CP कंट्रोलला पण कॉल केला त्याच्यानंतर, कारण आम्हाला काहीच रिस्पॉन्स नाही भेटला. नंतर 1.5 तासांनी तिथं PI सर आणि त्यांची गाडी आली, म्हणजे 4 व्हीलर त्यांची गाडी आली. त्याच्यानंतर ते आले आणि सरळ बोलले की कारवाई होणार नाही, तुम्ही चौकीला या. ठीक आहे म्हटलं सर, आम्ही चौकीला येऊ. मग त्यावेळेस जर आम्ही दोघी महिला होतो, पुरुषांचं तर जाऊ दे, पण आम्ही दोघी महिला होतो, रात्रीचे 1 वाजलेले, तर सरांचं म्हणजे काम होतं की बाबा चला तुम्ही दोघी गाडीमध्ये बसा, पुरुष येतील मागून, तुम्ही दोघी गाडीमध्ये बसा आणि चला चौकीला, जी तुमची तक्रार आहे ती आम्ही घेऊ, असं बोललं पाहिजे होतं. पण सर तिथे काहीच बोलले नाही. बोलले की तुम्ही चौकीला या. आणि सरांची गाडी गेली. सरांची गाडी जाताच लगेच आम्हाला मारहाण केली गेली. माझा मोबाईल घेऊन माझ्याच डोक्यामध्ये मारून तोडफोड करून जावेद अन्सारी बरोबर जर तू पंगा घेशील तर आत्ता जर तू आमच्या हातातून सुटशील तर बाहेर तुझा रेप केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. किती मोठी गोष्ट आहे बघा. हे असे गुंड जर एका महिलेला रेप करण्याची धमकी देत असेल तर मग पोलीस या ठिकाणी करतायत काय? खरं तर पोलिसांनी प्रथमदर्शनी या ठिकाणी गुन्हा नोंद केला पाहिजे आणि जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना शोधून काढलं पाहिजे. खरं तर ही जी गुटखा माफी आहेत सर्रासपणे गुटखा विकतायत आणि सर्रासपणे आपण जर पाहिलं तर गुटखा खाताना देखील लोक आपल्याला दिसतात. आपका नाम बताइए. सलमान नाम मेरा. सलमान जी, आप क्या करने गए थे वहाँ पे? हम लोग मैडम के साथ गए थे. हाँ. तो वहाँ पे गोडाउन खुला था. हाँ. तो मैडम ने वीडियो बनाया. हाँ. तो उसके बाद हम लोग 112 पे फोन मारे. बीट मार्शल वाले आए, बोले कोई कार्रवाई नहीं होगी, वापस चले गए. फिर मैडम ने कंट्रोल CP पे मारा. उसके बाद वो अपना PI साहब आए. कितना माल था उसके पास? उसके पास ज्यादा माल था. ज्यादा माल था. और वो आपने पुलिस को दिखाने की कोशिश की? हाँ, गोडाउन बंद करके वो भाग गया था ना. पुलिस वहाँ पे रुकी नहीं? नहीं, पुलिस रुकी नहीं, पुलिस चली गई वहां से. उसके बाद कंट्रोल पे फोन मारे, PI साहब आए, PI साहब की गाड़ी रुकी, मैडम ने बात किया तो बोले कोई कार्रवाई नहीं होगी, चौकी. सील भी नहीं किया उन्होंने? नहीं, कुछ नहीं किया. बोले चौकी आओ. तो हम लोग जैसे गाड़ी वहाँ छोड़ दिया गया. हाँ, वहाँ हमें मार खाने के लिए छोड़ दिया गया कि जब PI साहब ने एंट्री मारा ना तब भी वहाँ उनके लोग खड़े थे. हमने बोला भी सर ये मॉब खड़ा है, लेकिन PI साहब ने हमारी एक नहीं सुनी, कांच बंद की अपनी गाड़ी का और चले गए. उन्होंने बोला कि मुस्तफा MIM का जो अध्यक्ष है उसको मेरे ऊपर भी FIR कराया. मैंने भी कराया है FIR विरार में और पिलाड़ में. तो उन्होंने बोला FIR कराया, उसको भी हम नहीं छोड़ेंगे. 13 हो गया, अभी उसको मारना है. ऐसा बोलते? हाँ, ऐसा मुझे मालूम पड़ा है अभी. बघितलं म्हणजे जर तुम्ही गुटखा माफियांच्या विरोधात बोललात तर तुमच्या बरोबर देखील हेच होणार जे ह्यांच्या बरोबर झालेलं आहे. एका अरेस्ट भी नाही केले. 2 महिना झाला था FIR साठी, आता अरेस्ट भी नाही केलं जावेद साठी. उसने धमकी भी दिया था कि अगर तू उमर अंसारी के ऊपर केस करवाता है तो तेरे को इतना मारेंगे कि नालासोपारा में जगह कम पड़ जाएगी. और कल वो चीजें उसने सिद्ध कर दिया. हमारे को ऐसा घिर लिया थी कि नालासोपारा में सच में जगह कम पड़ गई थी. आज से हम लोग इधर बैठे हैं, अभी तक FIR जनरेट नहीं हुआ.
4 बार हमारा स्टेटमेंट चेंज किया गया, जो हम बोल रहे हैं वो स्टेटमेंट में लिख ही नहीं रहे हैं, तो हम साइन क्यों करें? पोलीस गुटखा माफियांना समर्थन करतात का, याविषयी आपलं काय मत आहे? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.